Hello, so welcome back to my another video. So today it's Sunday और आणि आज आपण आलो आहोत वर्कआउटला लेगसाठी. आपण कालचा डेट आपला मिस झाला बिकॉज ऑफ जिम बंद झाली आणि आपण लेट झालो. लिफ्ट पण खाली येते आणि आपण जाऊया वरती आणि आज वर्कआउट स्टार्ट करूया. बाय द वे आली 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 लिफ्ट आली. थोडं बंद 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 झाली. आपण लाईक जादू बनून आलोय, जादू कोई मिल गया. शॉर्ट्स चेंज करूया. अशा प्रकारे आज पण जिम खाली आहे. यू कॅन सी हाय, जिम खालीच आहे. तर मग आता आपण शूज घेतलेत, आतमध्ये जाऊया, चेंज करूया अँड आपले शॉर्ट्स पण बदलूया. थोडी बॉडी वाटते का, आहे का फिजिक चांगली. लेग्स तर मी भरपूर टाईम झाले नाही मारलेत. म्हणजे किती टाईम झाला असेल, अराऊंड 2 महिने लेग्स मी ट्रेन नाही केलेत. लेग्स नॉट ट्रेन प्रॉपरली. पण आज आपण नुसतं ट्रेन करणार आहोत आपली लेग्स लेग्स लेग लेग्स. सो बघत राहा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर. आणि जर नसेल आवडत तरी पण काहीतरी करा, बघून जावा, थोडाफार सपोर्ट करा. ओके, चेक आउटफिट, लुकिंग गुड. यप, लुकिंग गुड. बाय द वे, आय एम यूजिंग दिस GNC creatine which is giving me 3 gram creatine per scoop. ओके, जर तुम्हाला हवं असेल सो मी लिंक टाकतो आणि यूज माय कोड फॉर एक्स्ट्रा डिस्काउंट निखिल11 फॉर 5% एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल का आपको, भेटेल तुम्हाला. जावा आणि बाय करा. अँड आता आपण आपला वर्कआउट स्टार्ट करूया. आणि जेव्हा पण तुम्ही तुमचा वर्कआउट स्टार्ट करणार सो मेक शुअर की थोडं मोबिलिटी करा लेगसाठी. लाईक थोडंसं एक ॲडक्शन अबडक्शन अँड रोटेशन वगैरे एव्हरीथिंग करून घ्या. सो इट्स व्हेरी बेनिफिशियल. नाहीतर मग ते वर्कआउट प्रॉपरली होणार नाही आणि तेवढी फ्लेक्सिबिलिटी नाही होणार. सो प्लीज मेक शुअर यू कॅन डू सम मोबिलिटी बिफोर युअर वर्कआउट. ओके, अँड विल स्टार्ट द व्हिडिओ नाव फ्रॉम नॉर्मल स्क्वॉट्स. देन विल डू दिस इज हॅक स्क्वॉट. त्याला काय बोलतो आय डोंट नो. हॅक स्क्वॉट, देन लेग प्रेस, देन विल थिंक अबाउट इट अँड विल लेट यू नो. वॉच द व्हिडिओ टिल एंड. चला, एवढ्या टायमानंतर मी लेग्स मारतो आहे ना, मला पहिलेच भीती वाटते कारण की पाय कापतायत, आताच स्केलिंग करतायत. नॉर्मल स्क्वॉट्स मारले आणि आता आपण हॅक स्क्वॉटला जाऊया. लाईक ही वाली मशीन माझ्या मागे हॅक स्क्वॉट जे पण त्याच्यावरती जाऊया आणि थोडं वर्कआउट करूया. जास्त नको, आता माझ्या अंगाशी दुसऱ्या दिवशी मी पाय वर करून पडेल. आपण जास्त वेट नाही मारत आहे बिकॉज ऑफ आता आपण लेग्सचं वर्कआउट स्टार्ट केले करण्यासाठी. सो आपण एवढे हेवी नाही जातो, आपण मॉडरेट वेट मारतो जे की आपल्या मसलवरती प्रॉपर टार्गेट होईल आणि सायमल्टेनियसली आपला मसल ग्रोथ होईल स्लो स्टडीली आणि विथ आपलं स्ट्रेंथ पण वाढत जाईल कंटिन्युअसली. सो आपण त्या रेंजने आपण वर्कआउट करतो आहे की जास्त हेवी नाही, जास्त लो पण नाही, एकदम प्रॉपर. सो आता आपण लेग प्रेसवरती आलो आहे. आता आपण लेग प्रेस मारणार आहे. मग त्याच्यानंतर आपण लाईंग हॅमस्ट्रिंग तो तिकडे, मग त्याच्यानंतर स्टँडिंग हॅमस्ट्रिंग तो तिकडे आणि त्याच्या पहिले लेग प्रेस जो समोर आहे, जो माझ्या समोर आहे, जो तो माझ्या समोर आहे लेग प्रेस. ठीक आहे.
लेग्स मारताना आपल्याला कळतं आहे की माझ्या बॉडीची फुल स्ट्रेंथ कमी झालेली आहे. जिकडे माझं हा जो वेट आहे, हा जो वेट स्टॅक माझा स्टार्टिंग वेट होता, जो की आहे 45 kg माझा स्टार्टिंग वेट होता. तो आज माझा लास्ट सेट आहे, जो 3rd सेट आहे. आणि आपण आता लाईंग लेग तर नाही करणार आहे, बिकॉज ऑफ वी आर रनिंग आउट ऑफ टाईम. आपल्याला थोडं बाहेर जायचं आहे, म्हणजे आपल्या घरी गणपतीची पूजा आहे आणि आपण अजून आंघोळ नाही केली, 11 वाजले. आपण ब्रेकफास्ट करून डायरेक्टली वर्कआउट करायला आलो. सो आता आपल्याला घरी जाऊन मील पण घ्यायचं आणि आपल्याला आंघोळ करून आपल्याला पूजा करायची. सो मग आता आपण ह्याच्यानंतर डायरेक्ट काफ करूया. आता हे तर झालं आहे, आता आपण काफ रेजेस करूया, स्टँडिंग काफ रेजेस. देन विल डू 10 minutes ओनली, 10 minutes इन्क्लाइन ट्रेडमिल. देन विल रॅप अप फॉर द टुडे. आणि जस्ट कमेंट करा की तुम्हाला माझं न्यू लुक हेअरकट कसा आवडला, म्हणजे कसं वाटलं. इकडून जिकडून कसं वाटलं सांगा मला. माझे हेअर एवढे प्रॉपर नाही ग्रोथ होते, पण थोडे ग्रोथ होत चालले. आणि मी तुमच्याशी आता थोडंसं फॅमिलीवर होत चाललो आहे बोलायला, कारण की मी एवढं कॅमेऱ्याचं फॅमिलीवर नाही आहे बोलण्यासाठी. कारण की ते लोक बघतात आपल्याला आणि आपण ऑकवर्ड होतो. सो आता मी त्यांना ऑकवर्ड करतो आहे. सो मी तुम्हाला पण एक सजेस्ट करेल की इफ यू वॉन्ट टू स्टार्ट युअर ब्लॉगिंग चॅनल और वॉट एव्हर, सो तुम्ही करा, तुम्ही काहीही टाका. इव्हेंच्युअली तुमच्या चॅनलला व्ह्यूज येतील, सबस्क्रायबर वाढतील. आणि जर तुम्हाला ते नोटिफाय करत असाल की समजा 100% जसे की आता हा जिम पूर्ण एम्प्टी आहे, सो 100% मला बघतो आहे. सो त्याकडे लक्ष नका देऊ, तुम्ही तुमच्या कॅमेऱ्याकडे बघा, फोकस करा आणि स्टार्ट युअर ब्लॉगिंग चॅनल टुडे इफ यू वॉन्ट टू ग्रो. यू कॅन सी माय लेग्स. तुम्ही बघू शकता की माझे लेग्स मी थोडंसं जर वर्कआउट केलं ना, हेवी नाही केलं एवढं, पण ना माझे लेग्स खूप चांगले ग्रो होतात. म्हणजे शूड आय स्विच इन द क्लासिकमध्ये स्विच केलं पाहिजे का आपण, असं काय वाटतं का तुम्हाला? मी फक्त 4 एक्सरसाइज केले लेग्सचे, मी आपले लेग्स एवढे चांगले पाहून गेले लेग्सने. म्हणजे दिस वॉज नेक्स्ट लेवल पंप ॲक्च्युली. काफ पण बेटर आहे नाही, पण आपला मेन फिजिक्सच भारी आहे. कारण की मला लेग जास्त पण नाही आवडत जास्त ट्रेन करायला, पण तरी मी ट्रेन करतो बिकॉज आपले पाय छोटे आहेत. चिकन लेग पीस नको आपल्याला बफेलो लेग पीस पाहिजे, बफेलो. ओके, सो अशा प्रकारे आपला वर्कआउट झालेला आहे कंप्लीट. आणि आपण आता 10 ते 15 मिनटं इन्क्लाइन ट्रेडमिल करणार आहे. बिकॉज ऑफ जेव्हा आपण गेमिंगवरती असतो ना, सो माझ्या मते तर तुम्ही ट्रेडमिल कार्डिओ केला पाहिजे. नॉट अबाउट ट्रेडमिल, यू कॅन डू इलेक्ट्रिकल सायकल और ट्रेडमिल, वॉट एव्हर यू वॉन्ट, और यू कॅन डू आउटडोर वॉकिंग ऑल्सो. बिकॉज ऑफ काय होतं ना की जेव्हा आपण काय बोलतो गेनिंग करतो तेव्हा आपलं मोस्टली जो लोड आहे आपल्या बॉडीचा, तो आपल्या लिव्हर आणि किडनीवर, हार्टवरती येत असतो. सो त्याला रिफर्निश करण्यासाठी, म्हणजे थोडंसं स्टेबलायझर करण्यासाठी आणि पंप ठेवण्यासाठी तुम्ही कार्डिओ करत राहा. त्याच्याने तुमच्या हार्टवरती लोड येणार नाही, किडनीवर लोड येणार नाही. बिकॉज ऑफ मी जेव्हा लास्ट इयर गेनिंगवरती होतो, एक्स्ट्रीम गेनिंगवर, सो माझ्या कोचने मला हे सांगितलं होतं. सो मी हे तुम्हाला सांगतो आहे आणि हे तुम्ही पण फॉलो करा व्यवस्थित. आणि अशा प्रकारे आपला वर्कआउट झालेला आहे कंप्लीट. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, असंच बघत राहा, असंच प्रेम द्या व्हिडिओला आणि शेअर पण करा. आवडत असेल तर जो खाली लाल कलरचा बटन आहे त्याला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. सिम्पल, की ज्याने तुम्हाला एव्हरीडेचे व्हिडिओ तुम्हाला दिसते. ओके, सो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. असंच बोलू आणि नवीन गोष्टी शेअर करू. तुम्हाला पण काय असेल तर कमेंटमध्ये लिंक करा. आणि ओके, टेक केअर, बाय, गुड नाईट, हॅव अ नाईस डे.